हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण मुसळाची कालगती. भागवतकार लिहितात, ऋषींनी दिलेल्या शापाचा परिणाम म्हणून सांबामधून मुसळ निर्माण झाले. ते पाहून यादववीर घाबरले आणि आता ते राजा उग्रसेनाकडे गेले. त्याला त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. राजा उग्रसेनाने त्या मुसळाचे चूर्ण केले आणि ते समुद्रात फेकून दिले. एक तुकडा उरला होता, तो त्याने समुद्रात फेकून दिला. ते पाहून यादवांनी सुस्कारा सोडला. तथापि कालगती काही विपरीत होती. ते चूर्ण लाटांमधून समुद्रकिनारी वाहत आले आणि त्यापासून एरका नावाचे गवत उगविले. तो लोहाचा तुकडा एका माशाने गिळला. तो मासा एका कोळ्याच्या जाळ्यात अडकला. कोळ्याकडून तो मासा जरा नावाच्या व्याधाच्या हाती लागला. त्याने त्याच्या पोटामधील तो लोहाचा तुकडा आपल्या एका बाणाच्या टोकाला लावला. अवतार समाप्ती. प्रथम आपण एक कथा पाहू. श्रीकृष्णाला जसा गांधारीने शाप दिला होता आणि यादवांना जसा महर्षींनी शाप दिला होता, तसेच श्रीकृष्णाला दुर्वास मुनींकडून अवतार समाप्ती संबंधी काही संकेत मिळाला होता. एकदा दुर्वास मुनी श्रीकृष्णाकडे द्वारकेला पाहुणचारासाठी आले होते. त्यावेळी दुर्वास मुनींसाठी भोजनामध्ये खीर केली होती. दुर्वास मुनींनी वाडग्यामधील थोडी खीर खाल्ली आणि उर्वरित त्यांची ती उष्टी खीर त्यांनी समोरच उभा असलेल्या श्रीकृष्णाला त्याच्या सर्वांगाला लावायला सांगितली. श्रीकृष्णाने दुर्वास मुनींच्या आज्ञेप्रमाणे ती त्यांची उष्टी खीर उभ्या उभ्या स्वतःच्या सर्वांगाला लावली आणि वाडगा खाली ठेवला. ते पाहून दुर्वास मुनी श्रीकृष्णाला म्हणाले, गोविंदा, तू सर्वांगाला खीर लावली नाहीस. तू तळपायाला खीर लावायला विसरलास. याचा संकेत असा आहे की तुझ्या अवताराची समाप्ती तळपाय कारणीभूत होऊन होईल. द्वारकेमध्ये आता दररोज वादळे होऊ लागली. यादव बेदिक्कत पापे करू लागले. त्याची त्यांना काही लाजही वाटत नव्हती. श्रीकृष्ण आणि बलराम सोडल्यास ते गुरुजन, वृद्ध आदी सर्वांचा अपमान करू लागले. द्वारकेमध्ये अपशकुनाची सर्व चिन्हे दिसू लागली. महाभारत युद्धानंतरचे हे 36वे वर्ष होते. काळ उलटगतीने फिरल्याचे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने ओळखले की आता गांधारीची आणि ऋषींची शापवाणी खरी होणार आहे. यादववीरांचा आपापसात लढून सर्वनाश होणे अटळ आहे. त्याने यादववीरांना समुद्राकडे तीर्थयात्रा करायला निघावे असे सांगितले. त्याप्रमाणे ते सर्व प्रभास क्षेत्री उपस्थित झाले. तेथे सर्वांनी यथेच्छ मद्यपान केले. त्या धुंदीमध्ये सात्यकीने कृतवर्म्याचा उपहास केला. त्याला कृतवर्म्याने दुरुत्तर दिले. त्यावेळी सात्यकी म्हणाला की रात्री झोपेत असताना द्रौपदीचे 5ही पुत्रांचा वध करणाऱ्या द्रोणपुत्र अश्वत्थाम्याला साथ देणाऱ्या या कृतवर्म्याचा आज अंत करतो. असे म्हणून त्याने चपळतेने धावत जाऊन कृतवर्म्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. सात्यकी क्रोधाग्नीने भडकून अन्यांचाही वध करू लागला. त्याबरोबर तेथे महासंग्राम सुरू झाला. सर्वजण सात्यकीवर तुटून पडले. प्रद्युम्न सात्यकीच्या बाजूने लढाई करू लागला, परंतु शेवटी त्या दोघांचा वध झाला. ते पाहून श्रीकृष्ण क्रुद्ध झाला आणि त्याने ते एरका गवत उपटले. तोच त्यांचे मुसळामध्ये रूपांतर झाले. तेव्हा त्या मुसळाने श्रीकृष्ण त्याच्या सन्निध जे होते त्यांचा वध करू लागले. अन्यांनाही ते एरका गवत उपटले आणि त्याच्यापासून निर्माण होत असलेल्या मुसळांनी एकमेकांवर प्रहार केला. त्यामध्ये सांब, चारुदेष्ण, अनिरुद्ध, गद मारले गेले. ते पाहून श्रीकृष्णाने धनुष्य, चक्र आणि गदा धारण केली आणि त्याने उरल्या सुरल्या सर्व यादवांचा संहार केला. या मधल्या काळामध्ये बलराम तेथून निघून गेला. बभ्रू आणि दारुक श्रीकृष्णाजवळ आले आणि त्यांनी श्रीकृष्णाला म्हटले की
भगवान, आता सर्व यादव मारले गेले आहेत. आपण बलराम कोठे निघून गेला आहे त्याचा शोध घेऊ. असे म्हणून ते तिघे बलरामाच्या पाऊलखुणा शोधत त्या अनुरोधाने जाऊ लागले. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांनी पाहिले की बलराम एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसला आहे. ते पाहून श्रीकृष्णाने दारुकाला सांगितले की तू त्वरित हस्तिनापूरला जा आणि अर्जुनाला सांग की द्वारकेत ये आणि सर्व स्त्रियांना हस्तिनापूरला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. त्याप्रमाणे दारुक हस्तिनापूरला निघून गेला. त्यानंतर श्रीकृष्णाने बब्रूला म्हटले की तू द्वारकेला जा आणि अर्जुन येईपर्यंत स्त्रियांचे रक्षण कर. ते ऐकून बब्रू तेथून निघाला. परंतु अचानक एक मुसळ त्याच्यावर आदळले आणि तो तेथेच गतप्राण झाला. ते पाहून श्रीकृष्ण स्वतः द्वारकेत आला आणि त्याने पित्याचे चरणी मस्तक ठेवले. त्याने पित्याला सांगितले की आपण अर्जुनाची प्रतीक्षा करावी. मी बलरामाकडे जात आहे, तेथे मी त्याच्यासह ध्यानस्थ होणार आहे. श्रीकृष्णाला पाहून नगरामधील स्त्रियांनी श्रीकृष्णाला घेरले आणि त्या आक्रोश करू लागल्या. त्यांची समजूत घालत त्याने अर्जुन येथे येत आहे असे त्यांना आश्वस्त केले. तो स्वतः मात्र तेथून निघून गेला. बलराम जेथे बसला होता तेथे जवळच एका झाडाखाली तो बसला. काही कालावधीनंतर त्याने पाहिले की बलरामाच्या मुखामधून एक भला मोठा पांढरा साप बाहेर आला. त्याला सहस्त्र फडा होत. तो साप समुद्राच्या दिशेने निघून गेला. त्या शेषाने बलरामाचा देह त्याग केला आणि आपला मूळ देह धारण केला. बलरामाचा अवतार समाप्त झाला. श्रीकृष्णाने आसन बद्ध केले. त्याला दुर्वास मुनींची आठवण झाली. त्याने मन, वाणी आणि सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा निरोध केला आणि तो ध्यानस्थ झाला. देह सोडण्यासाठी तो निमित्ताला प्राप्त करण्यासाठी उद्युक्त झाला. त्याच वेळी जरा नावाच्या व्याधाने हरणावर सोडलेला मुसळीचा तुकडा लावलेला बाण हरिण पळून गेल्यामुळे त्या पलीकडे ध्यानस्थ बसलेल्या श्रीकृष्णाच्या तळपायात रुतला. ते पाहून व्याधाला अपराधी भाव आला. त्याने श्रीकृष्णाचे पाय पकडले. परंतु श्रीकृष्णाने त्याला हे असेच व्हायचे होते असे सांगून आश्वस्त करत तुला स्वर्ग प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला आणि शांत केले. पूर्ण अवतारी श्रीकृष्ण भगवंत श्रींनी या इहलोकीचा निरोप घेतला, मानवी देहाचा त्याग केला आणि त्या अंतरिक्षात निघून गेले. तेथे ब्रह्मदेवाला पुढे करून समस्त देवगणांनी त्या परमात्म्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले, पूजन केले आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. समस्त देवगणांना दर्शन देऊन परमात्म्याने आपले नयन मिटले आणि तो पुरुषोत्तम, विश्वकेंद्री, स्वधामी, परमयोगधामी केव्हा विराजित झाला ते देवगणांनाही समजलेही नाही. हरिओम. ओम तत्सत् त्वम् असि.